नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जय जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणीत मार्गदर्शनानुसार आपण स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या पूर्ण 21 दिवसाच्या प्रभावी सेवा सुरुवात करणार आहोत. आणि मला मनापासून वाटतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल नक्की सुरू होईल. माऊली म्हणतात की स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर तो एक संकल्प असतो. मन शुद्ध करण्याचा, घर शुद्ध करण्याचा आणि आपल्या नशिबाला योग्य दिशेला वळवण्याचा. 20 मार्च हा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त साजरी केली जाणार आहे. आणि दिंडोरी प्रणीत परंपरेनुसार 28 फेब्रुवारीपासून 21 दिवसाच्या विशेष जप, सेवा आणि साधना केली तर स्वामींची कृपा जलद गतीने अनुभवला येते. स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे अवतारी दत्त, आणि त्यांचा प्रगट दिन म्हणजे भक्तांसाठी नवा जन्म असतो. डॉक्टर अण्णासाहेब मोरे सांगतात की हे 21 दिवस म्हणजे आत्मशुद्धीचा कालावधी आहे. रोज 1 तास मनापासून सेवा केली तर आरोग्य, धन, संतान, शिक्षण, नोकरी, मानसिक शांती आणि या सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक परिणाम दिसतो. आता आपण पूर्ण 21 दिवसाचा सविस्तर सेवा आराखडा जाणून घेऊया. कृपया हा प्लॅन स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि आजच्या सेवेचा अनुभव डायरीवर लिहा. पहिला दिवस 28 फेब्रुवारी. घर स्वच्छीकरण आणि जप सेवा. सकाळी लवकर उठा, संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करा. स्वामींच्या फोटोसमोर पाणी ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. या दिवशी नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास सुरुवात होते. दुसरा दिवस दूध किंवा ताक अर्पण. स्वामींना साधे दूध किंवा ताक अर्पण करा आणि स्वामी समर्थ तू माझा रक्षक आहेस हा जप 51 वेळा म्हणा. डॉक्टर अण्णासाहेब सांगतात की ही सेवा शरीरातील ताण कमी करतो आणि आरोग्यासाठी उपयुक्त असते. तिसरा दिवस फळ अर्पण आणि ध्यान. ताजे फळ अर्पण करून 10 मिनिटे शांत बसा आणि स्वामीच्या चरणी मन अर्पण करा. मन स्थिर व्हायला सुरुवात होते. चौथा दिवस तीळ गुळ प्रसाद. तिळगुळ अर्पण करा आणि जय जय राम कृष्ण हरी असा जप करा. आर्थिक अडचणी कमी होण्यास ही सेवा उपयुक्त मानली जाते. पाचवा दिवस पान सुपारी अर्पण. स्वामींना पान अर्पण करून आपल्या मनातील इच्छा शांतपणे सांगा. मानसिक शांतीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. 6वा दिवस धूप दीप आणि आरती. संध्याकाळी धूप दीप लावून स्वामींची आरती करा. घरातील वातावरण प्रसन्न होते. 7वा दिवस साधे अन्न अर्पण. भाकरी आणि ताक किंवा साधे नैवेद्य अर्पण करा आणि एक छोटे भजन म्हणा. कुटुंबात सौंदर्य वाढते. 8वा दिवस नारळ अर्पण करा. नारळ फोडून स्वामींना अर्पण करा आणि 108 वेळा जप करा. संपत्ती वृद्धीसाठी ही सेवा उपयुक्त सांगितली जाते. 9वा दिवस हळद कुंकू सेवा. स्त्रियांनी हळद कुंकू अर्पण करून घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. संतान सुखासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. 10वा दिवस बेलपत्र अर्पण. स्वामी हे दत्तस्वरूप आणि शिवतत्वाशी जोडलेले असल्याने बेलपत्र अर्पण केल्यास रोग निवारणासाठी लाभ होतो. 11वा दिवस दही लाह्या अर्पण करून कुटुंबाच्या एकतेसाठी प्रार्थना करा. 12वा दिवस तिळाचे तेल अर्पण करून आरोग्यासाठी प्रार्थना करत, विशेषत वयोवृद्धासाठी. 13वा दिवस फुलांची माळ अर्पण. प्रेम आणि स्नेह वाढवण्यासाठी हा दिवस उपयुक्त. 14वा दिवस गुगुळ धूप लावून ध्यान करा. ग्रहशांतीसाठी उपयुक्त. 15वा दिवस शेंगदाणे अर्पण करून साधा उपवास करा. आत्मसंयम वाढतो. 16वा दिवस कमलगट्टा माळ जप. कमलगट्टा माळेने 108 जप करा लक्ष्मी कृपेसाठी. 17वा दिवस सफरचंद अर्पण. दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. 18वा दिवस दुर्वा अर्पण. लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना. 19वा दिवस स्वामीच्या चरणी पाणी अर्पण करून भक्तिभावाने नमस्कार करा. 20वा दिवस महाप्रसाद. सर्व कुटुंबासोबत प्रसाद वाटा. सामूहिक आनंद अनुभवा. 21वा दिवस 20 मार्च प्रगट दिन. सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वामीच्या फोटोला अभिषेक करा. दिवसभर जप करा आणि संध्याकाळी आरती करून उत्सव साजरा करा. जय जय स्वामी समर्थ असा गजर करा. आता या सेवेबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टर अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात की सेवा करताना घाई करू नका.
तुलना करू नका की अपेक्षा ठेवू नका. सेवा ही व्यवहार नाही की आज केली आणि उद्या फळ मिळेल. सेवा ही विश्वासाची सिदोरी आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने 21 दिवस स्वामींना वेळ देतो, तेव्हा आपल्या मनातील भीती, अपराध, भावना आणि नकारात्मकता विचार हळूहळू कमी होतात आणि मन प्रसन्न होतो. या 21 दिवसात शक्य असेल तर दर गुरुवारी दत्तमंत्राचा जप वाढवा आणि एकतरी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. कारण स्वामी समर्थांना दया आणि सेवा अतिशय प्रिय आहे. घरात वाद असतील तर या काळात कठोर शब्द टाळा. शक्य तितके शांत राहा, कारण शब्दाची ऊर्जा देखील आपल्या सेवेवर परिणाम करते. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे महिलांनी या काळात घरातील मुलांना आणि कुटुंबाला दररोज 2 मिनिटे स्वामीचे नाव घ्यायला लावावे. लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार होतात आणि घरात सकारात्मक स्पंदने वाढतात. जर एखाद्या दिवस चुकले तर निराशा होऊ नका. दुसऱ्या दिवशी दुप्पट श्रद्धेने जप करा. स्वामी शिक्षा देत नाही, ते फक्त प्रेमाने मार्गदर्शन करतात. माझ्या भगिनीनो आणि बांधवांनो, ही 21 दिवसाची सेवा म्हणजे तुमच्या जीवनातील एक आध्यात्मिक शिस्त आहे. एक संकल्प आहे आणि एक सुंदर सुरुवात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मग अनुभव स्वतः पहा. या 21 दिवसाच्या सेवेबद्दल अजून एक अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट डॉक्टर अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात, ती म्हणजे सेवा करताना आपल्या मनात एकच भावना असावी, ती म्हणजे मी स्वामीची आहे आणि स्वामी माझे आहेत. तेव्हा हा भाव निर्माण होतो, तेव्हा बाहेरच्या परिस्थिती बदलायला सुरुवात होतो. कारण बदल आधी मनात होतो आणि मग आयुष्यात दिसतो. अनेक वेळा भक्त विचारतात की आम्ही सेवा करतो पण मन एकाग्र होत नाही. विचार खूप येतात. अशा वेळी स्वतःवर रागवू नका. मन शांत बसायला वेळ लागतो. म्हणून सुरुवातीचे 5 मिनिटे फक्त दीर्घायू श्वास घ्या आणि स्वामींचे नाव घ्या. हळूहळू मन स्थिर व्हायला लागतो. या 21 दिवसात शक्य असल्यास रोज एक छोटी चांगली कृती करा. जसे एखाद्याला मदत करणे, एखाद्याला दिलासा देणे, घरातील वयोवृद्धाची सेवा करणे. कारण स्वामी समर्थांनी नेहमीच करुणा आणि सेवाभाव शिकवला आहे. डॉक्टर अण्णासाहेब सांगतात की दिंडोरी प्रणीत मार्ग म्हणजे फक्त मंदिरातील पूजा नाही, तर जीवनातील प्रत्येक कृतीत स्वामीची आठवण ठेवणे. या काळात आपले बोलणे गोड ठेवा, राग कमी करा आणि कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळा. शब्दाची शक्ती खूप मोठी असते आणि आपण जे बोलतो तेच ऊर्जा बनून परत येते. म्हणून शक्य जितके सकारात्मक बोला. घरात सकाळी आणि संध्याकाळी स्वामीचे नावे मोठ्याने घ्या. त्यामुळे वातावरणातील पवित्र स्पंदन निर्माण होतात. डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांनी एकदा सांगितले होतं की 21 दिवसात सातत्याने केलेली साधना ही आयुष्यभरासाठी आत्मविश्वास देते. कारण या काळात भक्ताला स्वतःच्या अंतर्मनाची ओळख होते आणि जेव्हा भक्त स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला स्वामीची कृपा अधिक स्पष्ट जाणवते. जर तुमच्या आयुष्यात एखादी मोठी समस्या असेल, जसे नोकरीची अडचण, मुलांच्या शिक्षणाची चिंता, आर्थिक तणाव किंवा आरोग्याची त्रास, तर या 21 दिवसात त्या समस्याचे नाव स्वामीच्या चरणी लिहून ठेवा. रोज जप करताना त्या कागदावर हात ठेवून समर्था प्रार्थना करा की आणि शेवटच्या दिवशी तो कागद स्वामीच्या फोटोसमोर ठेवून कृतज्ञता व्यक्त करा. हा एक श्रद्धेचा प्रयोग आहे आणि अनेक भक्तांची याचा सुंदर अनुभव घेतलेले आहे. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे या 21 दिवसात शक्य असल्यास सातत्य ठेवा, वेळ ठरवून ठेवा, सेवा करा. कारण निश्चित वेळेला केलेला जप मानला शिस्त लावतो आणि शिस्तीतून शक्ती निर्माण होते. माझ्या भगिनीनं विशेष सांगते की घरातील वातावरण बदलण्याची ताकद स्त्रीच्या हातात असते. तर आईने किंवा गृहिणीने श्रद्धेने ही सेवा सुरू केली तर संपूर्ण घरात सकारात्मकता पसरते. मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढते, पतीच्या कामात प्रगती दिसते आणि घरात अनावश्यक तणाव कमी होतो. सेवा संपल्यानंतर दररोज 2 मिनिटे कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी आजचा दिवस चांगला गेला यासाठी धन्यवाद असा साधा संवादही भक्त आणि स्वामी यांच्यातील नातं अधिक दृढ करतो. म्हणून माझ्या स्वामी भक्त परिवारानो, हे 21 दिवस फक्त विधी म्हणून करू नका, तर भावनेने करा, प्रेमाने करा आणि विश्वासाने करा. मग अनुभव नक्की येईल. कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोहोचवा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील दिवस आपण दररोज अपडेट पाहू.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.